परमानंद आणि परमशांती ही अनुभूती आली 100%. ती कुंडलिनी शक्तीच होती. सामान्य व्यक्ती साधनेने कुंडलिनी किंवा ही जी चक्र आहेत ही ऍक्टिव्हेट करू शकतो. की आपण कुठल्या मार्गाने करतोय ते महत्वाचं. सव्यचक्रीय वामचक्रीय योग जे आहेत ते अवघड आहेत, त्यामुळे त्या भानगडीत पडू नये आणि रिस्की पण आहेत ते. पूर्व पश्चिम म्हणजे सुषुम्ना आणि मेरुदंड ह्या मार्गाने केलं तर होऊ शकतं. आपण जर ध्यान करत असू, ध्यान मार्गाने म्हटलं तरी हे सोपं होऊ शकतं. म्हणजे नामस्मरण म्हटलं, अखंड नामस्मरण करणं, संकल्पाने करायचं की इतक्या इतक्या कालावधीमध्ये एवढं नामस्मरण करेलच, या संकल्पाने होऊ शकतं. अजून पारायण जर आपण करत असू, पारायण करत असताना आपण संकल्पाने जर पारायण केलं किंवा चक्री पारायणाची पद्धती आपल्याकडे असतील किंवा लागोपाठ पारायण करतात काय जण, की ज्या दिवशी उद्यापन झालं म्हणजे शेवटचा दिवस, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच परत पहिल्यापासून पारायण सुरू. या गोष्टीने देखील बऱ्याच जणांची कुंडलिनी जागृत होते. असं नाही की ती कुंडलिनी जागृत होऊन ती पार अगदी वरच जाईल किंवा ब्रह्मरंध्राला छेदेल, पण ती कुठे ना कुठेतरी जागृत होते आणि आपल्याला परमानंद आणि परमशांती ही अनुभूती आली 100%. ती कुंडलिनी शक्तीच होती.